इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। गोळीबारानंतर 24 दिवसांनी रुग्णालयातून घरी परतलेले शिवसेनेचे शिंदे गटाचे माजी कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी गरीब शेतकऱ्यांसाठी छातीत गोळी झाडल्याचे सांगितले। शेवटच्या श्वासापर्यंत जनतेची सेवा करत राहीन असे सांगितले। बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल बोलताना ते म्हणाले की समाजसेवेसाठी प्राण गमवावे लागले तरी त्याचे समर्थक होते असे बाळासाहेब म्हणाले होते। माध्यमांशी बोलताना महेश गायकवाड म्हणाले की भाजपचे आमदार गणपत गायकवाड गरीब शेतकऱ्यांचे पैसे हडप काढण्याचा प्रयत्न करत आहेत। मी मध्यस्थी केल्यावर माझ्यावर गोळ्या झाडण्यात आल्या। ते पुढे म्हणाले की न्यायालयाच्या माध्यमातून मी शेवटच्या क्षणापर्यंत कायदेशीर लढाई लढणार आहे। 2 फेब्रुवारी रोजी उल्हासनगरमधील हिललाईन पोलीस स्टेशनमध्ये झालेल्या समझोत्या दरम्यान भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर पोलीस स्टेशन प्रभारींच्या कॅबिनमध्ये अंधाधुंद गोळ्या झाडल्या होत्या, ज्यात शिवसेनेचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांना 6 गोळ्या लागल्या। त्यांना उपचारासाठी ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले। सोमवारी 24 दिवसांनी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला। त्यांचे कल्याणमध्ये आगमन होताच कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले। यावेळी त्यांच्या तिसगाव येथील जनसंपर्क कार्यालयाबाहेर हजारोंचा जमाव जमला होता। वारंवार सांगितलं मी शेतकऱ्यांचे बिल्डर पैसे देण्यासाठी आग्रही होते, पण आमदार गणपत गायकवाड ते पैसे स्वतः बळकवायचा प्रयत्न करत होते। शेतकरी गोरगरीब असल्यामुळे त्यांच्यावरती अन्याय होत होता। माझ्यासारखा जेव्हा त्यांच्यासाठी अन्यायासाठी धावून गेल्यानंतर ही अवस्था माझ्यासोबत झाली, तर आपण सर्वसामान्य बाबतीत आमदार गणपत गायकवाड कशा पद्धतीचा क्रूरपणा त्यांनी दाखवला हे आपल्या सगळ्यांनी पाहिलं आहे। मला वाटतं मी येणाऱ्या काळामध्ये न्यायालयीन लढाई लढेल आणि शेवटपर्यंत न्यायालयाच्या माध्यमातून लढेल, जेणेकरून असा प्रकार जीवनामध्ये कोणासोबत घडणार नाही। प्रत्येकाला परिवार असतो, तसा माझासुद्धा परिवार आहे। माझासुद्धा परिवार माझ्या एकट्यावर चालतो, तो आज उघड्यावर पडला असता, पण आम्हा लोकांच्या प्रार्थना, आशीर्वाद, माझ्या आईच्या आशीर्वादाने, माझ्या आईवडिलांच्या पुण्याने, मान्य श्रीकांत शिंदे साहेबांच्या प्रयत्नाने मी आज आपल्यासमोर आहे। त्याबद्दल मी सगळ्यांचे धन्यवाद देतो।